हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। ज्यांच्या नावाने हा सेतू ओळखला जाणार आहे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो। आणि मुंबई किनारा रस्ता म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किनारा रस्ता याच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या नेतृत्वात आज हे उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कणखर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी, या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री सन्माननीय दीपक केसरकरजी, दुसरे पालकमंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी, खासदार मिलिंद देवराजी, खासदार राहुल शेवाळेजी, आमदार जयकुमार रावलजी, आमदार सदा सरवणकरजी, आमदार श्री राजन सिंगजी, माजी खासदार आनंदराव अडसूजी, माजी आमदार किरण पावसकरजी, विशेषत्वाने ज्यांनी याचं बांधकाम केलं अशा HCCचे श्री अजित गुलाबचंदजी, LNTचे SV देसाईजी, कन्सल्टंट विपुल खुराणाजी, ज्यांच्या नेतृत्वात हे काम अत्यंत वेगानं झालं ते इक्बाल सिंग चहलजी, ज्यांनी खऱ्या अर्थानं हे काम करताना संपूर्ण मेहनत घेतली आणि अतिशय रेकॉर्ड वेळेत हे काम करून घेतलं त्या श्रीमती अश्विनी भिडेजी, श्रीमती अश्विनी जोशीजी, श्री कांडलकरजी, श्री स्वामी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मुंबईकरता हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की या किनारी रस्त्याचा आपण एक भाग, एक लेन ही आज ओपन करतोय आणि लवकरच मला विश्वास आहे की पुढच्या काही काळामध्ये संपूर्ण रस्ता हा आपण या ठिकाणी पूर्ण करू आणि ओपन करू। पण एक लेन जी ओपन होते त्याच्यामुळेही प्रचंड मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे। आणि ज्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली त्यावेळेस असं लक्षात आलं की एक लेनचं काम पूर्ण झालं आहे, दुसरं होत आहे आणि मुंबईकरांना एवढा ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी ती सहन करावी लागते, त्यामुळे ती बंद ठेवून फायदा नाही आहे। आपण तात्काळ जर ती उघडली तर अर्ध्यापेक्षा जास्त ट्रॅफिक हा मुंबईतला ईज होऊन जाईल आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि आज आपण त्यातला हा सगळा भाग या ठिकाणी ओपन करतोय। खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदय, काल मला इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर असं बघायला मिळालं की उबाठाचे जे बाळराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे घेतायत। पहिल्यांदा तर त्यांना सांगतो, आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत, जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो। आणि हे जे संपूर्ण काम आहे खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती, अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती। मला आठवतं सन्मान्य उद्धवजींनी तर 2 महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पडल्या, कोस्टल रोड कधी झालाच नाही। आणि हे देखील सांगितलं पाहिजे की 2004 ते 2014 दादा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये UPAचं सरकार होतं। कोस्टल रोडमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता तर आपल्या नियमांमध्ये सी लिंक बांधणं अलाउड होतं पण कोस्टल रोड अलाउड नव्हता। याचं कारण कोस्टल रोड करता रेक्लेमेशन करावं लागतं आणि रेक्लेमेशन केलं तर CRZची लाईन बदलते आणि म्हणून रेक्लेमेशन करू देणार नाही, अशा प्रकारची केंद्र सरकारची भूमिका होती। मी